आज फुलटू होऊन जगूया सगळा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ओले आले हा मराठी चित्रपट जो आहे रिलीज झालेला आहे. 2024मधील पहिला चित्रपट आहे जो की प्रेक्षकांच्या भेटी जे आहे ते आलेला आहे. पहिला मराठी चित्रपट आहे आणि यासोबतच आणखी 2 मराठी चित्रपट म्हणजे एकाच दिवशी 3 चित्रपट रिलीज झालेले आहेत क्लॅशमध्ये. तर नक्कीच त्याचा फटका तर बसलेलाच आहे चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत. काही आकडे माझ्याजवळ चित्रपटाच्या कमाईचे आलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण ओले आले या चित्रपटाची पहिल्या 3 दिवसाची कमाई पाहूयात की किती झालेली आहे व किती नाही. तर ओले आले हा मूवी जो आहे 5 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. विपुल मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन म्हणजे या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. तर त्यासोबतच या चित्रपटाचे रायटर देखील विपुल मेहताच आहेत. या चित्रपटाची जर स्टारकास्ट सांगायला गेलं तर नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे आणि त्यासोबत अशीच बरीच काही स्टारकास्ट आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो जे की एका लीड आणि सपोर्टिंग कॅरेक्टरमध्ये आहेत. आता बजेट जर सांगायला गेलं तर जे मला जेवढी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, जेवढ्या सोर्सेसवरून मी बघितलेलं आहे त्यानुसार या चित्रपटाचे बजेट 6 कोटी रुपये आहे. मस्तपैकी ॲडव्हेंचरस फॅमिली ड्रामा हा मूवी आहे आणि रिव्ह्यू देखील चित्रपटाला खूप चांगले भेटलेले आहेत. 5 पैकी 3, 3.5 स्टारपर्यंत रिव्ह्यू जे आहेत ते भेटलेले आहेत. युजर्सला, प्रेक्षकांना हा मूवी जो आहे आवडत देखील आहे. आता बजेटविषयी सांगायला जर गेलं तर 6 कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे आणि स्क्रीन काउंट जे आहे जवळपास 200पेक्षा जास्त स्क्रीन्स या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटलेले आहेत. नक्कीच सोलो रिलीज झाला असता तर आणखीही जास्त स्क्रीन्स भेटल्या असत्या व आणखी ओपनिंग मोठी भेटली असती, परंतु तसं काही घडताना दिसलं नाही. आता पहिल्या दिवशीचे काही तुम्हाला आकडे सांगायला गेलं तर बुक माय शोवरती चित्रपटाला पहिल्या दिवशी जवळपास चांगला रिस्पॉन्स जे आहे ते भेटण्यास सुरुवात झाली होती. 8,000पेक्षा जास्त तिकीट चित्रपटाचे 24 तासामध्ये जे आहेत पहिल्या दिवसासाठी बुक झाले होते. तर हाच आकडा चित्रपटाचा तिसऱ्या दिवशी म्हणजे की रविवारी जवळपास 22,000 तिकिटांवरती जे आहे ते गेला होता. प्रेक्षकांचा चांगला सपोर्ट ओले आले या मूवीला जे आहे ते भेटत आहे. आता कमाईचे आकडे जे सांगत आहे मी तुम्हाला की हे एकदम करेक्टच असतील असे नाही, फ्लक्च्युएशन्स देखील असू शकतात, काही वेगळे आकडेही तुम्हाला माहिती असतील, परंतु एक ॲप्रॉक्सिमेट आकडे जवळपास एक असू शकतील असे मी सांगत आहे. कारण की मराठीमध्ये असा स्पेशल ट्रेड ॲनालिसिस नसतो की जो परफेक्ट आकडे सांगेल म्हणून, जसं की हिंदी चित्रपटाचे आकडे येतात तसे. आणि आता या चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 25 लाख रुपये कमवले होते. तर दुसऱ्या दिवशी हीच कमाई जवळपास 55 लाख रुपयावरती गेली होती आणि 2 दिवसामध्ये या चित्रपटाची कमाई 80 लाख रुपयावरती गेली होती. दुसऱ्या दिवशी माउथ पब्लिसिटीमुळे ओले आले या चित्रपटाची कमाई जी आहे वाढली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगला वाटायला लागला, रिव्ह्यूजही चांगले आले, त्यामुळे या चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची कमाई खूप वाढली व 55 लाख रुपयांवरती गेली. आणि अशी 2 दिवसाची कमाई 80 लाख रुपयावरती गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई करत रविवार असल्यामुळे तिसऱ्या दिवशी चित्रपटाने जवळपास 80 लाख रुपये कमवले व टोटल 3 दिवसांची कमाई 1,60,00,000 रुपये झालेली आहे. नक्कीच जेवढे बजेट आहे चित्रपटाचे त्यामानाने चित्रपटाने कमाई जे आहे खूप कमी केलेली आहे असं मी म्हणेल. कारण की जसे बजेट आहे त्यानुसार चित्रपटाने विकेंडला 3 कोटींचा तरी गल्ला गाठायला पाहिजे होता, परंतु तसं काही घडलं नाही. आता बघूयात की हा चित्रपट किती आठवडे थिएटर्समध्ये चालतो व कशा प्रकारचा रिस्पॉन्स या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जे आहे ते भेटतो व हा चित्रपट हिट ठरतो का फ्लॉप. तर 3 दिवसाची कमाई 1,60,00,000 रुपये झालेली आहे. 6 कोटी बजेट आहे. तर तुम्ही हा चित्रपट जो आहे ओले आले बघितलेला आहे का नाही, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कळवू शकता. थँक्यू.